आज आपण घरच्या घरी ब्रेडपासून डोनट कसं करायचं तयार ते पाहणार आहोत. बघा, ब्रेड घेतलेला आहे, एक पॉकेट मोठं ब्रेडचं घेतलेलं आहे. त्यानंतर दूध घेतलेलं आहे थोडं. चॉकलेट डेअरी मिल्क घेतलेले आहेत 2. छोटे 20-20चेच 2 घेतलेले आहेत, जास्त नाही. त्याचे तुकडे तुकडे केलेले आहेत. ते आपल्याला मेल्ट करून घ्यायचं आहे. कसं करायचं पूर्ण सांगणार आहे. दूध घेतलेलं आहे बघा एवढं. बघू शकता, तर एवढ्या साहित्यापासून आपल्याला डोनट तयार करायचे घरीच. बाहेरचं डोनट घ्यायची खायची काहीही गरज नाही. मुलांना तुम्ही स्वतः घरी डोनट बनवून देऊ शकता. तर सर्वप्रथम मी सगळे जे ब्रेड आहे ते असे 4-4, 5-5, 4 ते 5 घेऊन जॉईंट करून त्याला व्यवस्थित कट करून घेत आहे. जी ब्राऊन कलरची साईड आहे ती आपल्याला टोटल कट करून घ्यायची आहे सगळ्या साईडनी. बाहेर कसं डोनट बनवतात बेकरीवर जे आपल्याला भेटतं ते कसं बनवतात आपल्याला माहिती नसतं. तर काय यूज करतात तेही माहिती नसतं. तर आपण आपल्या डोळ्यापुढं आपल्या लेकरांना घरीच किंवा आपल्यालाही खायची इच्छा झाली असेल तर तुम्ही असं बनवा. बनवल्याच्या नंतर तुम्हाला कळेलच की अप्रतिम बनतं. जसं जसं मी सांगत आहे तसं बनवा आणि प्रोसिजर स्किप न करता तुम्हाला सांगत आहे तर तुम्ही पण स्किप न करता पहा, म्हणजे तुम्हाला सगळं समजून जाईल. तर चला, चारी बाजूनी व्यवस्थित कट करून घेऊयात. चारी बाजूंनी कट करून झालेला आहे. तर जेवढे पण ब्रेड माझ्याजवळ आहेत तेवढे सगळे मी टोटल असेच कट करून घेतलेले आहेत. टोटल पूर्ण एक पॉकेट पूर्ण मी कट करून घेतलेले आहे. बघू शकता अशा पद्धतीनं. जवळून दाखवते तुम्हाला. हे बघा. आणि टोटल जे साईड कट केलेली आहे ती ही आहे. तर चला आपण पुढची प्रोसिजर करून घेऊयात. त्यासाठी काय करायचे, दूध घ्यायचे आणि दुधामध्ये हे डीप करून घ्यायचे आपल्याला. जसं मी दाखवत आहे अशा पद्धतीने डीप करायचे आणि पूर्ण प्रेशरनी पूर्ण दूध काढून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर गोल गोल बनवायचं आहे. जसं की आपण गुलाबजामुनला बनवतो तशा पद्धतीनं गोल करून मध्यभागात छिद्र पाडायचे. पूर्ण व्हिडिओ दाखवते मी तुम्हाला. हे बघा अशा पद्धतीनं पूर्ण दूध काढून घ्यायचे. त्यानंतर गोल राऊंड करायचे आणि त्यानंतर बोटाने छिद्र पाडायचे आणि असे तुम्ही छोटे किंवा मोठे गोल आकार बनवून घेऊ शकता, जसं की डोनट असतात तशा पद्धतीनं. दुसरं पण डोनट बनवत आहे बघा अशा पद्धतीनं. छोटं छिद्र करून घ्यायचे मध्यभागात. बघू शकता किती सुंदर डोनट बनलेला आहे. परत गोल आकार येण्यासाठी मी परत करत आहे एकदा. बघा, तुम्हाला समजवण्यासाठी परत एकदा करत आहे. गोल आकार करून थोडं प्रेस करायचे आणि मध्यभागात छिद्र पाडायचे. हे बघा अशा पद्धतीनं. तर तेवढ्या ब्रेडमध्ये 3 डोनेट तयार झालेले आहेत, बघू शकता तुम्ही. तर चला, लगेचच वेळ न घालवता ऑइल गरम करूयात. ऑइल एवढं घेतलं पाहिजे ज्यामध्ये जे डोनट आपण तयार केले ते डीपमध्ये गेलं पाहिजे. तर त्यानंतर जे आपण तयार केलेलं डोनट आहे ते ऑइल गरम करायचे. जास्त हाय किंवा लो नका ठेवू, मीडियम आचेवर गॅस ठेवायचा आहे. कारण जर तुम्ही कमी ठेवलात तर ते कमी ठेवलात तर मधातून ते व्यवस्थित क्रिस्पी होणार नाही, तळल्या जाणार नाही. आणि जर तुम्ही जास्त गॅस केलात तर वरची साईड क्रिस्पी होईल पण आतमधून कच्चं तसंच राहील. तर त्यामुळं आपल्याला मीडियम आचेवर गॅस ठेवायचा आहे. टाकताना थोडं काळजीपूर्वक टाका, कारण एकदम तेल उडण्याची शक्यता राहते. आणि टाकल्याच्या नंतर थोडा वेळ तसंच राहू द्या. लगेच तुम्ही त्याला पलटायचा प्रयत्न नका करू, कारण खाली थोडं चिटकले जातं. तर थोडा वेळ जर तुम्ही तसं ठेवलात तर जे चिटकलेलं आहे ते सेल होतं, आदरवरती येतं. त्यानंतर तुम्ही पलटून घ्या, जसं की मी तुम्हाला दाखवत आहे अशा पद्धतीनं. किती मस्त दिसत आहे बघा. तुम्हाला जर ब्लॅक ब्राऊन कलर पाहिजे असेल तर थोडं जास्त वेळ तुम्ही तळवून घ्या. जर तुम्हाला रेडिश ब्राऊन कलर पाहिजे असेल तर थोडा वेळ तळवलात तरी चालेल. बघू शकता किती सुंदर तळलेला आहे. आतमधून पण छान क्रिस्पी आणि वरती पण क्रिस्पी झालेला आहे. जास्त क्रिस्पी डोनट नसतं, वरून क्रिस्पी असतं आणि आतमधून तेवढं क्रिस्पी नसतं. तर जसंही तुम्ही बेकरीवर डोनट खाताना तशा पद्धतीचं सेम हे होतं. बघू शकता मस्त. तर चला, आपण तिन्ही पण तळवून घेतलेले आहेत. बघा वरून किती क्रिस्पी झालेला आहे, दाखवते तुम्हाला. आवाज पाहू शकता.
आणि दुसरी गोष्ट म्हणजे आतून जसं बाहेर असतं ना डोनट, तसंच मऊ असतं, वरून क्रिस्पी असतं. सेम तुम्हाला कळणारही नाही की हे तुम्ही घरी बनवलेलं आहे. कोणाला जर तुम्ही दिलात तर त्यांना कळणार पण नाही की तुम्ही हे घरी बनवलेलं आहे. तर त्यानंतर पुढची प्रोसिजर करून घेऊयात. तर चॉकलेट आपल्याला मेल्ट करायला ठेवायचे, म्हणजेच वितळायला ठेवायचं आहे. तर एकदम, एकदम कमी आचेवर ठेवा. तर मी एकदम फुल गॅस केला होता, तर त्यामुळं थोडंसं करपलेलं आहे माझं. थोडा धुवा-धुवा झालेला आहे. तुम्ही तसं नका करू. एकदम कमी आचेवर ठेवायचं आणि कंटिन्यू मिक्स करत राहायचे आणि थोडंफार मेल्ट झाल्याच्या नंतर त्यामध्ये 3 ते 5 चमच दूध टाकायचे आणि एकदम फेटून घ्यायचं आहे. फास्ट फेटून घ्यायचे, म्हणजेच फेटणं म्हणजेच कंटिन्यू चालवत राहायचे चम्मच. बघा सुरुवातीला मी फेटून घेत आहे आणि थोडं फार मेल्ट म्हणजे बऱ्यापैकी मेल्ट झाल्याच्या नंतर यामध्ये मी इथे दूध टाकणार आहे. चॉकलेट बऱ्यापैकी मेल्ट झालेलं आहे. तर त्यानंतर बघू शकता मी यामध्ये दूध टाकले आणि दूध टाकून आपल्याला कंटिन्यू फेटून घ्यायचं आहे. 6 ते 7 चम्मच तुम्हाला म्हणजे जेवढं पण तुम्ही चॉकलेट घेतलाय त्या अंदाजानुसार तुम्ही दूध टाका. 20 रुपयाचे असे 2 चॉकलेट घेतलेले आहेत मी. तर त्याप्रमाणे मी याच्यामध्ये 7 ते 8 चम्मच दूध टाकलेलं आहे. परत फेटून घेत आहे. परत दूध लागलं तर परत मी दूध टाकून ते थोडं मेल्ट करत आहे. आणि गॅस एकदम कमी आचेवर ठेवलेला आहे. परत 7 ते 8 चम्मच दूध टाकलेलं आहे आणि आपल्याला व्यवस्थित फेटून घ्यायचे. फास्ट कंटिन्यू फेटल्याच्या नंतर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीचं झालेलं आहे. तर एवढं घट्ट आपल्याला बनवायचे. यापेक्षा घट्ट नका बनवू. पाहिजे तसं झालेलं आहे बघू शकता. तर चला आपण पुढची प्रोसिजर करून घेऊयात. तळवलेले डोनट घेतलेले आहेत. त्यावरती आपल्याला ती क्रीम लावून घ्यायची आहे. भरभरून क्रीम लावून घ्यायची आहे. दोन्ही साईडनी क्रीम लावायची असेल तर दोन्ही साईडनी क्रीम लावून घ्या. एक साईडनी क्रीम लावायची असेल तर एक साईडनी क्रीम लावून घ्या. किती सुंदर दिसत आहे बघा. आणि जसं बाहेरचं लागतं ना तसंच हे पण लागतं. तर दोन्ही साईडनी क्रीम लावा वाटत असेल तुम्हाला, दोन्ही साईडनी क्रीम लावून घ्या. एक साईडनी क्रीम लावायची असेल तर एक साईडनी क्रीम लावून घ्या. स्पूननी तुम्हाला व्यवस्थित लागत नसेल तर हातांनी बोटाच्या साहाय्याने व्यवस्थित लावून घ्या. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे हे चॉकलेट आपण मेल्ट केलेलं आहे तर ते थोडंफार गरम आहे तोपर्यंतच ती क्रीम, चॉकलेटची बनवलेली क्रीम सगळीकडे लावून घ्या. कारण ते जर घट्ट झालं ना तर परत तुम्हाला लावता येणार नाही. ते जोपर्यंत मेल्ट आहे तोपर्यंत लावून घ्या. ते जमा होऊन जाईल, ते घट्ट होईल. तर तोपर्यंत नका ठेवू थंड होजेपर्यंत. तर जास्त गरमही नाही आणि जास्त थंडही नाही अशा अवस्थेत जेव्हा ते असेल, तुम्ही लावू शकता बोटांनी, त्याला हात लावू शकता. एवढं गरम असेल तर त्यावेळेस तुम्ही ही क्रीम व्यवस्थित सगळीकडे लावून घ्या. वाव! किती सुंदर दिसत आहे बघू शकता आपलं डोनट. जसं की बाहेर भेटते सेम दिसायला तसं आणि लागायलाही पण त्याही पेक्षा अप्रतिम लागतं असं म्हटलं तरी चालेल. फायनली तिन्ही पण डोनेट तयार झालेले आहेत. तर यावरती सजवण्यासाठी मी हे घेतलेलं आहे. अवेलेबल असतं, सगळ्याच दुकानामध्ये अवेलेबल असतं. रंगीबेरंगी बरी टाकल्याच्यानंतर खूप सुंदर दिसतं आणि लागतं पण. यामध्ये छोटी-छोटी सोप असते. तर यावरती आपण टाकून घेऊयात. तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही असं खालात तरी चालतं. किंवा यावरती तुम्ही छोटे-छोटे जम्प्स टाकलात ना तरीही चालतं. बघू शकता किती सुंदर दिसत आहे. नक्कीच तुम्हाला आवडेल. तर मी प्रज्ञा कदम, प्रज्ञाच किचन स्टुडिओमध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत. तुम्हाला नक्कीच व्हिडिओ आवडला असेल, नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि हो, मला कमेंट नक्की करून सांगा तुम्हाला हे आवडलं का, आणि केल्याच्या नंतर कमेंट करून सांगा की चव कशी लागली. तर असेच नवीन रेसिपीज पाहण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. आणि हो, मला सबस्क्राईब नक्की करा. बघू शकता बघू शकता जवळून दाखवत आहे किती सुंदर दिसत आहे. नक्कीच ट्राय करा. भेटूयात अशाच पुढच्या युनिक रेसिपी सोबत. तोपर्यंत मस्त खा, मस्त राहा. थँक यू.